श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोः पादोदकं सम्यक् तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1287व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन कृष्ण षष्ठी, शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 5 या ग्रंथातील परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे मी पठण करीत आहे। पुढील भागात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, आमच्यासारख्या व्यक्ती रेशमी वस्त्र वापरत असतात। काशाय म्हणजे रेशमी, काशाय वस्त्रम करदंडधारिणम याचा अर्थ असा की काशाय वस्त्र परिधान करणे ही या परंपरेतीलच प्रथा आहे। आम्ही काही हौस म्हणून असे वस्त्र वापरत नाही। रेशमी वस्त्र महाग असले तरी आम्हा व्रतस्थ माणसांना ती पवित्र असतात व त्यामुळे आम्हाला ती वापरावी लागतात। ही वस्त्रे केवळ पवित्र असतात व त्यामुळे ही वस्त्रे केवळ आम्हालाच शोभतात। परमपूज्य श्रीपाद श्री वल्लभ यांच्या अंगावरही हीच वस्त्रे असत। कोणीही त्यावर टीका करू नये। हल्ली पूर्वीसारखी रेशमी वस्त्रे मिळतही नाहीत। रेशमी वस्त्रे ही मऊच असावीत, जाड वस्त्र अजिबात चालत नाही। हल्ली तर त्याला खूप खळ असते व वस्त्राला त्याचा वासही खूप येत असतो। हे काही योग्य नाही। आमच्या या देहाला सतत वाऱ्याची, थंडाव्याची गरज असते। पातळ शाल अगदी जास्त गारठा असेल तर लागते। पूर्वी येवल्याहून अशी रेशमी वस्त्रे चांगली मिळत, पण आता तशी मिळायचे कमी झाले आहे। म्हणून याच्या पुढे पैठणहून अशी वस्त्रे आपण घेणार आहोत। आमच्यासारख्याचे शरीर तुम्हाला बाहेरून दिसते तसे आतून नसते। शरीराला कोमलपणा खूपच असतो। स्नान झाल्यावर शरीरही तुमच्यासारखे खरखरीत टॉवेलने घासून पुसून घेता येत नाही। केवळ मऊ कापडाने शरीरावरील पाणी टिपावे लागते। आंघोळीला गरम पाणी बिलकुल चालत नाही। साबणाची केवळ एक वडी वर्षाला पुरते व ती सुद्धा जानवे स्वच्छ ठेवण्यासाठी। शरीराला तर साबण वापरूच शकत नाही। अंगावर स्वेटर तर कधीच घालायची पाळी येत नाही। तुम्ही घातलेले स्वेटर्स पाहूनही माझा जीव गुदमरायला लागतो। तुम्ही कोणीही हे माझे ऐकून आमचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करू नका। दाढी, केस हे सुद्धा कोणीही वाढवू नका। चहा सुद्धा दिवसातून 2 वेळाच व तोही थंड झाल्यावरच साय वरची काढून घेत असतो। हे सर्व तुम्हा भक्तांना केवळ माहिती असावी म्हणून सांगत आहे। असे वागणे ऐश्वर्य म्हणून करत नाही, तर अशा व्यक्तींचे महत्त्व व वैशिष्ट्य टिकवण्यासाठी ठेवावे लागते। आम्ही जेव्हा तुमच्याशी बोलत असतो त्यात एक प्रकारचा उपदेश बोधच असतो। ओल्या पॅडवर जसे शिक्के मारतो तशीच ही पद्धत आहे। हीच खरी गुरु परंपरा आहे व तीच पद्धत यात मान्य केलेली आहे। यामध्ये कधीही थकवा येत नाही। गांभीर्यता असली तरी त्यात आनंदच असतो। इतर ठिकाणी चालते ते व्याख्यान असते, ते जास्तीत जास्त 1 तास चालू शकते। व्याख्यान करताना त्यात थकवाही येत असतो। नकळत गाफिलता येते। बोलण्याकडेही कोणाचे लक्ष राहत नाही। सगळे फक्त त्याला चांगले चांगले म्हणत असतात। भगवंत आमच्या पाठीशी असल्याने आम्ही तुमच्या समोर एवढा वेळ बसून बोलू शकतो व ते तुम्ही ऐकून घेत असता। थर्मामीटरच्या काचेसारखा मी पुढे आहे व ते भगवंत पाऱ्यासारखे पाठीमागे आत आहेत। हीच परिस्थिती अशीच कायम राहणार आहे। आपल्या वेदांत नगरमध्ये आता लक्ष्मी मंडपाचे काम पूर्ण होत आले आहे। ते फार सुरेख झाले आहे। सर्व भक्तांनी त्यांचे सेवा कार्य चालू ठेवायला पाहिजे। गावागावात फिरा। आश्रमासाठी व बांधकामासाठी निधी गोळा करण्याचे कार्य जोरात चालू ठेवा। आपले भक्तही स्वतः सेवा करीत असतात। निधी सर्वांनी गोळा करीत राहा व त्यांना पावत्या द्या।
निधी काही वेळेला मिळाला नाही तरी चालेल, पण आपल्या कार्याचा त्यामुळे प्रचारही होईल व आपले भक्त निधी गोळा करण्यासाठी फिरत असतात तेही सर्वांच्या लक्षात राहील. आपल्या कार्याचा गौरव सगळीकडे होईल. हे असे जर नाही झाले तर लोक उद्याला आपल्या या कार्याला परदेशातून पैसा येतो असे म्हणायलाही कमी करणार नाहीत. आपल्या संस्थेच्या कार्याला पुढल्या वर्षी परिपूर्णता येईल. आपली संस्था पुढच्या वर्षी 23 मे 1994 21व्या वर्षात पदार्पण करणार आहे. ज्ञानेश्वरांनी 21व्या वर्षी समाधी घेतली होती. ज्ञानेश्वरी लिहिण्याचे कार्य त्यापूर्वी त्यांचे पुरे झाले होते. आपण जेव्हा दत्तात्रय निवास बांधायला घेतले तेव्हाही खूप लोकांनी नावं ठेवली होती व या कार्यासाठी ओळखीची माणसे तुमच्यापाशी जास्त नाहीत, तेव्हा हे बांधकाम कसे पूर्ण होणार असा प्रश्न सर्वजण करीत असत. मी त्या सर्वांना सांगितले की या अशा कार्याला ओळखीची माणसे काही कामाची नसतात. देणग्या देणारी माणसे या कार्याला लागतात. मी ट्रस्टचे काम पूर्ण होईपर्यंतच त्यात लक्ष घालणार आहे. इथे एका पैशाचाही अपहार होत नाही. आत्ताही खूपसे काम आपल्या निरनिराळ्या भक्तांकडे जबाबदारीने सोपवले आहे. एवढे संस्थेचे काम झाले तरी आजपर्यंत माझा कुठेही फोटो सुद्धा लावलेला नाही. माझ्या जागी दुसरे कोणी असते तर त्याने स्वतःचा पुतळाच करून लावला असता. आपण आपले कार्य इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले तरी पुढे चालूच ठेवले पाहिजे. देणग्या गोळा करणे चालूच ठेवले पाहिजे. आपले कार्य पूर्ण झाल्यावर मदतीचा ईश्वराकडूनही अखंड झरा चालू राहत असतो. असे असले तरी आपण आपले निधी संकलनाचे कार्य चालू ठेवलेच पाहिजे. सर्वांना त्याच्या पावत्याही देत राहिले पाहिजे. ईश्वर सेवा, दान कार्य, गोसेवा हे सर्व चालू राहिले पाहिजे. अशा गोष्टी चालू केल्याने आपल्या आश्रमाचेही नाव मोठे होते. आश्रमाचा गौरव होणे म्हणजे एक प्रकारे भक्तांचाच तो गौरव असतो. आज जे विरोध करीत आहेत तेच भविष्यात तुमचे कौतुक करणार आहेत. मध्यंतरी नगरमध्ये श्री रामदासांच्या पादुका आल्या होत्या. पादुकांच्या बरोबर त्यांचे शिष्यही असतात. हे भक्त त्यांच्या पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे भिक्षा गावात फिरून मागतात. आपल्या आश्रमात ते जेव्हा भिक्षा मागायला आले तेव्हा त्यांना मी दूध पिऊन जाण्यास सांगितले. ते त्यावेळी मलाच शिकवू लागले की आम्ही जेव्हा भिक्षा मागायला जातो तेव्हा काहीही घेत नाही. तेव्हा मी त्यांना समजावले की अरे असे करू नका, दुधाला नाही म्हणू नका. दूध हे पवित्र मानले जाते आणि मी काही तुम्हाला जेवून जा म्हणून सांगत नाही. त्यातून तुम्हाला जर श्री रामदास स्वामींचीच भीती वाटत असेल तर ते माझ्यावर सोडा. मी त्यांना तुमच्याबद्दल सांगेन. तुम्ही हवे तर माझे नाव त्यांना सांगा. एवढे सांगितल्यावर त्यांनी ते दूध प्याले. त्यानंतर मी त्यांना एक पोते धान्य भिक्षा देऊन वर ₹500 दिले. अज्ञानामुळे काही वेळेला शिष्य भावनेमध्ये चुका करीत असतात. त्यांना आपण सांभाळून घेतले पाहिजे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या आशीर्वादाच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.